याच्याकडे बघून असं वाटत असेल हा कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये बसलाय. चला तुम्हाला सांगतो काय विषय आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्ते, मी तुमचा मित्र अमोल. आज आपण गेलो तर अभय ट्रेडिंग कंपनीमध्ये. आपल्याला घ्यायचं होतं आपल्या मित्राच्या बंगल्यासाठी प्लंबिंगचं सामान. इंटरव्ह्यू एवढी खतरनाक होती की असं वाटलं कुठं तरी फिरायला चालू आहे लांब. तुम्हाला तर माहिती, नाना म्हणले सोमा असणार. सोमा म्हणजे आपला कोंबडा. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप सारा प्रेम दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. सेल्समन येऊस तर तोपर्यंत सामान बघत बसलो आणि नंतर लक्षात आलं की सोमा कुठं तर गायब आहे, म्हणजे काहीतरी कांड होणार. शेवटी भेटला आणि तो मला म्हणाले ही खुर्ची घ्यायची आहे, मला कितीला बसेल. त्याला म्हणलं ती खुर्ची नसून शौचालयाचं भांडं आहे. नंतर सेल्समन आले. जेवढा अभ्यास आम्ही शाळेत केला नव्हता तेवढा शौचालयाच्या भांड्याचा केला. तुम्ही कधी विचार केला होता का शौचालयाचे भांडे असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये येऊ शकते भविष्यात? ठीक आहे, असं लोकांच्या आवडीनुसार त्यांनी पण बदल केला. मग भाऊला म्हटलं तू पण बदल करून चॉईस करून टाक. मग दुकानदार बोलले की आम्हाला सामान काढायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही काहीतरी जेवण करून या. त्यांना म्हटलं तुम्ही एकदम मनातलं बोललं आमच्या, कारण तशी भूक लागलेलीच होती. तिथून गेलो मग हॉटेल परिवाराला जेवायला. इंदूसबाई म्हटले मला पण व्हिडिओमध्ये घेऊ. जेवण करून आलो परत दुकानला. त्यांनी सगळं सामान काढून ठेवलं होतं. आता होती शेवटची वेळ, म्हणजे सामानाचं लव्ह लेटर नानाच्या हातामध्ये देणं. लव्ह लेटरचं बिल बघून नाना झाला थक्क. 1,99,000. नाना पाहतो सोमाकडे, सोमा पाहतो माझ्याकडे. प्रेमात जसा धक्का भेटतो तसा आम्हाला बिलात भेटला. चला काय अडचण नाही, हे पण सहन केलं आणि निघलो घराच्या दिशेने. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.